सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. मित्रांनो, मी बसलो आहे रिक्षामध्ये आणि जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन घेण्यासाठी. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक हे पुण्यातील एक महत्त्वाचं ठिकाण आहे मित्रांनो. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कपडे, त्यांचे बूट म्हणा, त्यांचे प्रत्येक साहित्य त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले मित्रांनो. खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की हा स्मारकाला भेटण्याची माझी खूप दिवसापासून इच्छा होती. आज माझी पूर्ण झालेली आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब असल्यासारखे वाटते त्या ठिकाणी. म्हणून पाहण्यासाठी मी जात आहे. अक्षरशः आपल्या देवाचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. कारण पुण्यामध्ये घुसणं म्हणजे ट्रॉफिकशी सामना करावा लागतं. कारण आज ट्रॉफिक नाही आहे पुण्यामध्ये. आज रस्ता सगळीकडून मोकळा दिसत आहे, बघू शकता. त्यामुळं आपल्याला काही वेळ लागला नाही, पोचलो पण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम मेमोरियल या ठिकाणी, बघू शकता. चला मित्रांनो, आतमध्ये तुम्हाला जाऊन आपल्या देवाचे दर्शन घडवतो. या ठिकाणी तिकीट काढावं लागेल. या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीसाठी 50 रुपये तिकीट आहे मित्रांनो. मी माझी फॅमिली यासोबत आहे, दोघांचं तिकीट काढलं. आणि या ठिकाणी बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक. किती छान दृश्य आहे या ठिकाणी. बघू शकता या ठिकाणी किती जुनी आठवण म्हणून आहे मित्रांनो या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. बघू शकता हा संग्रहालय पसरला परिसर किती खूप छान आहे, हा बघू शकता या ठिकाणी. मग चला आतमध्ये आपण जाऊन दर्शन घेऊयात. काही अनुयायी पण येत आहे दर्शन घेऊन, बघू शकता तुम्ही. मी आता जात आहे आतमध्ये, पायऱ्याने चढत आहे. माझं तिकीट चेकिंग होणार, मग आतमध्ये प्रवेश करू देणार. बघू शकता तुम्ही आतमध्ये मला सोडलं आहे तिकीट चेक करून. ह्या बाबासाहेबांच्या प्रतिमा आहेत मित्रांनो, फोटो छायाचित्र त्या तेव्हा काढलेले आहेत की कोणासोबत काढलेले आहेत, काय आहे, कोणता व्यक्ती आहे, सगळं या ठिकाणी लिहिलेलं आहे. बाबासाहेब बाहेर देशात गेल्यावरती आणि भारतामध्ये जे नेत्यांसोबत फोटो काढले आलेले आहे मित्रांनो. आणि बाबासाहेबांनी काय काय केले आहे आपल्या देशासाठी आणि आपल्या समाजासाठी, पूर्ण छायाचित्र या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. त्या सर्व माहिती देण्यात आलेली आहे. हा बघू शकता रामजी आंबेडकर, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील. त्याचबरोबर या ठिकाणी विजयस्तंभाला भेट दिलेली पण आहे आणि 14 तळ्याला पण आपलं सत्याग्रह केलेला आहे. त्या ठिकाणी सर्व फोटो या ठिकाणी लावलेले आहेत. आणि संत गाडगे बाबा यांची भेट घेतल्यानंतर तेव्हाचं पण छायाचित्र लावण्यात आलेलं आहे. या ठिकाणी कोणतंही छायाचित्र असं मिस झालेलं असं नाही मित्रांनो. सर्व फोटो आणि सर्व छायाचित्र या ठिकाणी लावण्यात आलेले या संग्रहालयात बाबासाहेबांचे, हा बघू शकता मित्रांनो. या ठिकाणी अक्षरशः बाबासाहेब असे आहेत असे वाटते आपल्याला. त्यामुळे बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी मी आलो या ठिकाणी. खूप बरं वाटलं, खूप छान वाटणारच मित्रांनो. हा बघू शकता बाबासाहेबांचं पूर्ण छायाचित्र या ठिकाणी ठेवण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसतोयस तेव्हा लिहितोयस, हा छायाचित्र काढण्यात आले मित्रांनो. बघू शकता अक्षरशः बाबासाहेब आहेत असं आपणाला वाटतं मित्रांनो. आणि या ठिकाणी बघू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खुर्च्या पण या ठिकाणी ठेवण्यात आलेले आणि व्हायलिन पण वाजवतात बाबासाहेब, ते पण ठेवण्यात आलेले. आणि बाबासाहेब आराम करण्यासाठी हा चेअरचा अवलंब करायचे मित्रांनो, बघू शकता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तके, ह्या बाबासाहेबाचं संदूक देखील ठेवण्यात आले मित्रांनो. या ठिकाणी बाबासाहेबांचे कपडे आहेत, टावेल देखील आहेत. आणि बाबासाहेबांची पुस्तके बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे ठेवण्यात आलेली बाबासाहेबांची आठवण. आणि बाबासाहेब महापरिनिर्वाण झाली होती तेव्हाची ही खाट आहे मित्रांनो. हा गादी बघू शकता, हाय असं ठेवण्यात आलं आहे मित्रांनो. बाबासाहेबांचे छायाचित्र, घड्याळ पण पूर्वीचा त्या काळचा, बाबासाहेब कोट घालवते ते पण आहे मित्रांनो. हा बाबासाहेबांचे कपडे पूर्णपणे हे व्हाईट. आणि बाबासाहेबांचा बूट पण बघू शकता. बाबासाहेबांचे पवित्र अस्थिचा कलश आणि त्यांना मिळालेला भारतरत्न पुरस्कार येथे पाहायला मिळतो. बाबासाहेबांचा स्टॅच्यू पण आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा बाबासाहेबांची छत्री देखील आहे. बाबासाहेब साहित्य काय काय वापर सर्व ठेवलेले आहे बघा बाबासाहेबांचे.
ताट म्हणा, प्लेट म्हणा, कुकर म्हणा, तांब्या म्हणा, वाटी म्हणा सर्व ठेवण्यात आलेले आणि लॅम्प म्हणा, हा डायनिंग टेबल पण पाहू शकता मित्रांनो, त्या काळी बाबासाहेबांचा आणि हे डब्बे पण बघू शकता, की बाबा सर्व साहित्य ठेवण्यात आलेले त्यांचे बाबासाहेबांचे बघू शकता पितळचे. हे बघू शकता टीप म्हणा, बकेट म्हणा, हा सर्व जुनी आठवण आणि माईसाहेबांची फोटो आणि बाबासाहेबांचा फोटो, हे सर्व जुनी आठवण या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो. हा संग्रहालय हा पूर्ण बाबासाहेबांच्या आठवणीने भरून गेलेला आहे या ठिकाणी. अक्षरशः मला बाहेर निघू वाटत नाही. बाबासाहेब असल्यासारखं वाटतं मला या ठिकाणी. या ठिकाणी आल्यानंतर खूप बरं वाटलं माझ्या जीवाला मित्रांनो, खरं खरं सांगतो. बाबासाहेब आंबेडकर खूप असल्यासारखे वाटतात आज पण. जय भीम. खूप साऱ्या आठवणी आहेत मित्रांनो बाबासाहेबांच्या या ठिकाणी. तुम्ही आलात तर नक्की व्हिजिट करा पुण्याला. हा बघू शकता बाबासाहेबांची छत्री. आणि चला मग बाबासाहेब ज्या टेबलावरती बसले होते लिहिण्यासाठी, अक्षरशः बाबासाहेब आहेत असं आपणाला दिसतं मित्रांनो, बघू शकता. अक्षरशः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या डोळ्यासमोर बसले आहेत असं वाटतं लिहितोय. हे आपली देव आहेत मित्रांनो. या देवाला कधी कोणी विसरू नका. आणि बाबासाहेबांसमोर मांडलेली पुस्तके बघू शकता कशाप्रकारे ठेवण्यात आलेली आहेत. संग्रहालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील विविध टप्पे दर्शवणारे 200 पेक्षा जास्त वैयक्तिक संग्रहालय आणि छायाचित्र आहेत ते या ठिकाणी मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके आणि त्यांच्या संबंधित इतर पुस्तके असलेले एक भव्य ग्रंथालय इथे आहे. संग्रहालयाची रचना बौद्ध स्तूपाच्या धर्तीवर केलेली आहे, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धर्मावरील श्रद्धेचे प्रतीक आहे. हे स्मारक सिम्बायोसिस संस्थेद्वारे व्यवस्थापित केले जाते, ज्यांची स्थापना एस.बी. मुजुमदार यांनी केली होती. त्यांचे कार्य आता त्यांच्या पत्नी संजीवनी मुजुमदार पाहतात. हे स्मारक पुण्यातील सेनापती बापट रोड येथे आहे. समारंभाचे आयोजन बाबासाहेबांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते मित्रांनो. संग्रहालयामध्ये प्रवेशासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. सोयीसाठी पुणे स्टेशन किंवा विमानतळावरून ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी घेऊन येथे पोहोचता येते मित्रांनो. हा स्मारक एका प्रेरणादायी आणि ऐतिहासिक ठिकाणापैकी एक आहे, जे बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या आणि समतेच्या ध्येयाची आठवण करून देते. मित्रांनो, कधी पुण्यामध्ये तुम्ही आलात तर नक्की या ठिकाणी भेट देऊ शकता तुम्ही. हा बघू शकता बाबासाहेबांचे छायाचित्र पूर्णपणे बाबासाहेबांनी काय कामे केली आणि कुणाची भेट घेतली सर्व लिहून ठेवण्यात आलेले मित्रांनो. चांदीच्या फ्रेमचा पण चष्मा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. मेणबत्तीचं पण स्टँड ठेवण्यात आलंय मित्रांनो. प्रत्येक बाबासाहेबांची वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. हा बघू शकता बाबासाहेबांचे छायाचित्र कोणासोबत भेटले होते काय नाही सर्व ठेवण्यात आलेले या ठिकाणी. या ठिकाणी वेगवेगळ्या पेट्या बाबासाहेबांच्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. माता रमाई, बाबासाहेबांची प्रतिमा, हा तथागत बुद्धाची मूर्ती पण या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. बाबासाहेब बसलेले प्रतिमा, फ्लॉवर पॉट म्हणतात मित्रांनो, हे बघू शकता या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. हा पूर्ण काचेमध्ये ठेवण्यात आलेले मित्रांनो प्रत्येक वस्तू, जेणेकरून की कोणाचा स्पर्श होऊ नये, कोणाचा धक्का लागू नये, व्यवस्थित ठेवण्यात आले. आणि बाबासाहेब बाहेर जात होते हे सर्व हे बाबासाहेबांचं साहित्य होते मित्रांनो. हे बाबासाहेबांचं किट म्हणा, हे सर्व वस्तू बाबासाहेबांची चप्पल म्हणा, शूज म्हणा, बॅग म्हणा, सर्व या ठिकाणी बारीक बारीक वस्तू ठेवण्यात आलेली आहे. हा बघू शकता
एक टी बॉक्स आहे आणि या ठिकाणी बघू शकता बारीक बारीक चहाची भांडी पण ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो. हा सर्व बारीक बारीक वस्तूवर या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. चम्मच म्हणा, हे बघू शकता तुम्ही घरगुती सर्व साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. बाबासाहेबांनी काय काय वापरले ते सर्व वस्तू या ठिकाणी ठेवलेले आहेत बाबासाहेबांनी वापरलेली. हे बाबासाहेबांचे छायाचित्र, बाबासाहेब कुणाशी भेटले आणि बाबासाहेबांना कोणी भेटलं हे सर्व या ठिकाणी मांडण्यात आलेले मित्रांनो. खूप आनंद वाटला या ठिकाणी येऊन मला. खूप मन प्रसन्न झालं. अक्षरशः बाबासाहेब असल्याचे मला भान वाटलं मित्रांनो. हे बघू शकता या ठिकाणी फडणवीस साहेबांनी पण भेट दिली होती या ठिकाणी या स्मारकाला. सर्व प्रतिभाताई पाटील यांनी पण या स्मारकाची भेट देऊन गेली. दलाई लामांनी पण भेट देऊन गेली मित्रांनो. खरंच खूप छान आहे या ठिकाणी पाहण्यासाठी बाबासाहेबांची आठवण म्हण. मग चला मित्रांनो, मी आता बाहेर जात आहे. हे बघू शकता बाहेर मी आउटगेटला आहे मित्रांनो. तथागत गौतम बुद्धाची प्रतिमा किती छान प्रकारे ठेवण्यात आलेली आहे. हा परिसर बघू शकता, संग्रहालयातील बाहेरचा परिसर बघू शकता. या ठिकाणी मी माझ्या फॅमिलीसोबत फोटो काढले मित्रांनो, एक आठवण म्हणून. परत कधी तर आणखीन भेट होईल या ठिकाणी. या श्रद्धेने परत येतो मित्रांनो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.